पण हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्यासाठी ही जी काही साताऱ्याची घटना झाली ही लोकशाहीची हत्या आहे आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांना ह्याच्यासाठी पत्र लिहिणार आहे, कारण काय हे अतिशय अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील मतभेदात समोर येताना बघायला मिळालं। कारण काल रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली, त्यात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही जे काल सभागृहामध्ये तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी सभागृहामध्ये जे केलं ते न पटणार आहे असं काल साताऱ्यासारखे प्रकार खपवून घेणार नाही, मोठा भाऊ म्हणून भाजपची समजण्याची भूमिका आहे ते म्हणजे ते मुकाम नाही. बघा आता काय त्यांच्या दोघांमध्ये चर्चा झाली ही मला माहिती नाही, तुम्ही म्हणताय म्हणून मी ऐकते, पण त्यांच्यात काय चर्चाही झाली नाही. पण हा मोठा भाऊ आणि छोटा भावाचा विषयच नाही आहे, हा नात्याचा विषय नाही आहे, ही लोकशाही आहे. लोकशाहीत अशी गुंडागर्दी जर होणार असेल तर त्याच्या पुढे ताकदीने लढण्याची गरज आहे. आज हा साताऱ्याचा विषय, उद्या 10 ठिकाणी आणि हे करणंच चुकीचं आहे. म्हणजे मी शंभूराजेजींनाही फोन करणार आहे आणि मकरंद पाटलांना मी ऑलरेडी फोन करून सगळी माहिती घेतलेली आहे. निवडणूक रद्द व्हावी अशी मागणी कराल तुम्ही? का नाही कर, माझं म्हणणं आहे ही जर त्यांना इथे न्याय मिळत नसेल तर मकरंद पाटील आणि शंभूराजेंना जर धक्काधुक्की झाली असेल तर ते दोघंही कॅबिनेट मिनिस्टर आहेत, याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि जर सरकारने त्यांना न्याय, एक तर त्या सरकारचे भाग आहेत, म्हणजे ज्या सरकारमध्ये तुम्ही आहात तेच सरकार तुम्हाला धक्काधुक्की करते. अरे पांडुरंगा, काय दिवस बघायला लागत आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि मित्रपक्षांना, त्यांचे मित्रपक्ष आहेत ना, म्हणजे मला आश्चर्य वाटतं आहे की एकीकडे तुम्ही सत्तेमध्ये एकत्र आहात आणि दुसरीकडे त्याच भावाला, धाकट्या भाऊ तुम्हीच म्हणताय त्यांना, मी कुणाला धाकटं बिकटं समजत नाही, मी सगळ्यांना समान समजते, पण धाकट्या भावाला जर अशी धक्काधुक्की असेल तर आपल्याला सगळ्यांनाच आत्मचिंतन करायची वेळ आहे की महाराष्ट्राचं राजकारण चाललं आहे कुठल्या दिशेने. आणि हे सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण नाही. मराठी माणूस हा एक स्वाभिमानी माणूस आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करताना, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करताना मग मार काय खाताय? अजित पवार भाजप मित्र पक्षांना नेहमी दाबतं अशा पद्धतीच्या चर्चा असतात, वारंवार तशा तो त्यांचा असतात, पण ह्या घटनेमुळे ते पुन्हा एकदा सिद्ध झाले असं म्हणायचं की सोबत असलेले तो त्यांचा आणि त्यांच्या युतीचा, आघाडीचा जे काय असेल किंवा त्यांच्या मित्रपक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्यावर मी अजित बोलणं योग्य नाही. पवारांच्या विधानसभा जागेवर काँग्रेस लढवण्यासाठी तयारी करते आहे. नाही, मला याची काही माहिती नाही. काँग्रेसनी आमच्याकडे काही चर्चा केली नाही. मी तुमच्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रात वाचलं त्याच्याबद्दल. त्याच्यामुळे जेव्हा काँग्रेसकडे काय प्रस्ताव असेल, पण आमची महाविकास आघाडीला विनंती राहील की दादा अनेक वर्ष तिथे लोकप्रतिनिधी म्हणून दादांनी तिथे काम केलेलं आहे, उत्तम काम केलेलं आहे. आणि आज वहिनींना अशा प्रक्रियेत ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये ही जबाबदारी घ्यावी लागते. तर आमच्याकडून विनंतीच सगळ्यांना राहील की सुनेत्रा वहिनी पवार यांचं इलेक्शन आमच्या तरी मनात आहे की ते बिनविरोध व्हावं.